नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। छावा या चित्रपटाला लागून एकूण 8 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि या 8 दिवसाचं कलेक्शन जर का तुम्ही पाहिलं तर प्रत्येक दिवशी छावा या चित्रपटाने 20 कोटीचा टप्पा पार केलेलाच आहे। प्रत्येक दिवशी 20 कोटीपेक्षा जास्तच कमाई झालेली आहे आणि हे खूप कमी चित्रपटांच्या बाबतीत होतं आणि असे चित्रपट किमान 500 कोटीच्या पर्यंत बिझनेस करतातच असं म्हटलं जातं। तर छावा या चित्रपट किती कमाई करतो हे आपण पाहणारच आहोत पुढे, परंतु तुर्तास आपण या 8 दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता जाणून घेणार आहोत। तर चला तर मग लगेचच सुरुवात करूयात। तर छावा या चित्रपटाचं जर का 8 दिवसाचं वर्ल्ड वाईड कलेक्शन पाहिलं तर ते झाले आहे 338 कोटी एवढं। चित्रपटाचं जर शुक्रवारी जर का कमाई पाहिली तर कालच्या दिवसाची 8व्या दिवसाची जर का कमाई पाहिली तर ती होती 24 कोटी एवढी। चित्रपटाचं नेट कलेक्शन झालेलं फक्त इंडियामध्ये तर ते आहे 249 कोटी एवढं। चित्रपटाचं जे ओव्हरसीज कलेक्शन झालेलं आहे फॉरेन कंट्रीजमध्ये तर ते आहे 48 करोड्स एवढं। चित्रपटाचं जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 291 कोटी एवढं। हेच होतं छावा या चित्रपटाचं 8 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन। आता येऊयात की किती ऑक्युपन्सी होती, किती थिएटरमध्ये ऑक्युपन्सी होती शोसाठी शुक्रवारच्या दिवशी म्हणजे 8व्या दिवशी। तर जर का तुम्ही ओव्हरऑल ऑक्युपन्सी पाहिली शुक्रवारी 8व्या दिवशी तर ती होती 30% एवढी। जे मॉर्निंग शोज होते तर त्या मॉर्निंग शोजला होती 13% एवढी ऑक्युपन्सी। जे आफ्टरनून शोज होते म्हणजे दुपारचे शोज तर तेव्हा होती 23% एवढी। जेव्हा इव्हनिंग शोज लागले ती वाढून 31% एवढी झाली आणि जेव्हा नाईट शोज लागले तेव्हा ती 51% एवढी झाली। तर हे होतं ऑक्युपन्सी आणि माझ्या मते तरी हा चित्रपट किमान 500 कोटी हा टप्पा पारच करणार मिनिमम सांगितले। त्याच्या पुढे किती जाईल सांगता येत नाही। आणि अजून एक आनंदाची बातमी ही आहे की जेव्हा पुष्पा 2 लागला तेव्हा महाराष्ट्र सर्किटमधनं त्यांनी 21 कोटी एवढी कमाई केली होती, परंतु छावा या चित्रपटाने 25 कोटीच्या वरती कमाई केलेली आहे फक्त महाराष्ट्रामध्ये ओपनिंग विकेंडमध्ये। तर हे खूप जबरदस्त कलेक्शन आहे आणि असं म्हटलं जात होतं की पुष्पा 2 ला क्लॅश करू नका आणि म्हणून मग छावा चित्रपट मागे घ्या वगैरे। तर मी माझं असं पर्सनली म्हणणं आहे की जर का पुष्पा 2 सोबत रिलीज झाला असता तर खरंच जास्त नुकसान पुष्पा 2चं झालं असतं, नाही की छावा या चित्रपटाचं। कम्पेअर नाही करताय, परंतु जर का तुम्ही बिझनेसच्या हिसाबाने पाहिलं तर नक्कीच छावा चित्रपट पुढे गेला असता आणि छावा या चित्रपटाने अजून जास्त कमी कलेक्शन्स केले असे। पुष्पा 2 हा चित्रपट पॅन इंडिया रिलीज होता, परंतु हा छावा चित्रपट फक्त हिंदीमध्ये आहे, त्यामुळे ह्याचे कलेक्शन्स थोडेफार जरी कमी आले तरी आपण जर का असंही एक आनंदाची बातमी आहे की हा चित्रपट आता मराठीमध्ये सुद्धा डब्ड होऊन रिलीज होणार आहे असं जे डिरेक्टर आहेत किंवा प्रोड्युसर्स आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। लक्ष्मण उत्तेकर असतील किंवा मॅड ऑफ फिल्मचे दिनेश विजन असतील त्यांनी सांगितलेलं आहे की मराठीमध्ये सुद्धा डब्ड होणार, इनफॅक्ट तेलुगू तमिळमध्ये सुद्धा होणार। त्यामुळे कलेक्शन्स अजून वाढणार आहेत। आपण फक्त वाट बघूयात की मराठीमध्ये कधी रिलीज होत आहे। तर इथेच थांबूया बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू। तोपर्यंत आपले यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या।